नक्कीच सांगते, याआधी तुम्ही या पद्धतीने कधीच बनवलं नसेल, एकदा नक्कीच ट्राय करून बघा. तर यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण घातलं आहे, आलं घालायचं आहे, सोबतच एक मोठा साईजचा कांदा घातलेला आहे, 7 ते 8 हिरव्या मिरच्या घालायच्या आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे. आता ना हे आपल्याला जाडसरच वाटून घ्यायचं आहे, खूप जास्त बारीक पेस्ट करायची नाही आहे, या पद्धतीने जाडसर ठेवायचं आहे. आता इथे एक पॅन घेतला आहे, याच्यामध्ये मी 2 ते 3 चमचे तेल घेते. तर पॅन आहे ना असं पसरट पाहिजे. तर आता याच्यामध्ये जिरं घातलेलं आहे. जिरं चांगलं तडतडलं की याच्यामध्ये 2 तेजपान घातले, 1 कलमीचा तुकडा आणि 7 ते 8 काळे मिरे घातले. हलकंसं परतून घ्यायचं. नंतर याच्यामध्ये आपण जी वाटून घेतलं होतं ना, ते याच्यामध्ये टाकायचं आहे. आता आपल्याला हे चांगलं परतून घ्यायचं आहे, कारण आपण हे आता कच्चंच घेतलं आहे ना, तर त्यासाठी चांगलं हे परतलं गेलं पाहिजे. या पद्धतीने चांगला कलर चेंज होईपर्यंत आपल्याला होऊ द्यायचं आहे. तर आता इथे बघू शकता हा मसाला चांगला आपण होऊ दिलेला आहे. थोडासा वेळ लागतो हा मसाला व्हायला, पण खायला खूप छान लागतो. तुम्ही एकदा या पद्धतीने नक्की बनवून बघा. आता बघा हे चांगलं परतून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये काही मसाले घालायचे आहेत. तर 1 चमचा धने-जिरे पावडर, हळद पावडर, लाल तिखट थोडंसंच घातलेलं आहे. सोबतच 2 चमचे इथे बिर्याणी मसाला घातला आहे, 1 चमचा मीठ घातलं आहे. आता हे मसाले चांगले तेलामध्ये होऊ द्यायचे. तर मी ते 1 मिनिट हा मसाल्यामध्ये चांगलं परतून घेतल्यानंतर याच्यामध्ये एक मोठा साईजचा टमाटा घातला आहे. हा सुद्धा आपल्याला चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. आता आपल्याला हे टमाटर आहे ते शिजवायचे नाही आहे. आता लगेचच आपण याच्यामध्ये तांदूळ घालणार आहे. तर मी एक मोठा वाटी भरून तांदूळ घेतले. आधी चांगले स्वच्छ धुवून ठेवले होते. तर हा बासमती राईस आहे. तर अर्धा तास आधी ह्यात धुवून ठेवला ना, तर मस्त असा मोकळा मोकळा भात होतो. आता बघा हे चांगलं मसाल्यामध्ये मिक्स करून घेतलं आहे. आता आपण जेवढे तांदूळ घेतले ना, त्याच्या डबल पाणी घ्यायचं आहे. आता तांदळाच्या क्वालिटीवर पण पाण्याचं प्रमाण असतं. तर जसं नवीन असेल तर थोडं पाणी कमीच टाकायचं आहे. आता हे चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर याला होऊ द्यायचं. आता बघा झाकून मी याला 80% पर्यंत हा भात शिजवून घेतलेला आहे. आता एक वाटी किंवा चमचा घ्यायचा आणि या पद्धतीने याच्यामध्ये अशी जागा करून घ्यायची. आता याच्यामध्ये आपल्याला अंडे घालायचे आहे. तर या पद्धतीने अंडे एक एक फोडून याच्यामध्ये घालून घेऊया. तर मी इथे 5 अंडे याच्यामध्ये घेतलेले आहे. तर जेवढं हे पसरट भांडं असेल ना, तेवढे आपले इथे अंडे जास्त बसतील. म्हणून मी आधीच सांगितलं की असं पसरट भांडं पाहिजे. आता बघा वरून थोडंसं मीठ घातलं आहे आणि या पद्धतीने थोडंसं लाल तिखट घालायचं आहे. आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालून आता झाकून याला परत आपल्याला 10 मिनिटं मंद आचेवर होऊ द्यायचं आहे. 10 मिनिटानंतर ना गॅस बंद करायचा आणि बंद केल्यानंतर लगेचच झाकण खोलायचं नाही. परत 10 मिनिटं तसंच ठेवायचं आणि नंतर बघा खायला खूप छान लागतं. तुम्ही एकदा या पद्धतीने अंडा पुलाव बनवून बघा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. सोबतच थोडी जरी आवडली असेल ना रेसिपी, तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा. तुम्ही माझी रेसिपीज कुठल्या सिटीतून बघताय ते सुद्धा मला कमेंटमध्ये शेअर करा. तर बघा खायला अगदी टेम्प्टिंग दिसतंय ना? चला तर मग भेटूया अशाच नवनवीन रेसिपी